हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर हा व्हिडिओ थोडा लेट पोस्ट करते. हा व्हिडिओ आहे मागच्या सॅटर्डेचा, की ज्या दिवशी माझ्याकडे मुंज्यांचा कार्यक्रम होता. तो मला माहीत असेल, म्हणजे श्रावण महिन्यात आपल्याकडे मुंजे जेवू घालतो आपण. आपल्या खानदेशामध्ये आहे ती प्रथा. ज्यांना माहीत असेल, ज्यांच्याकडे होत असतील ना, त्यांना माहीत असेल. तर श्रावण महिन्यात दूध भाताचे असतात आणि दुसरा कोणत्या तरी महिन्यात असतं, आय थिंक, मला काही आता आठवत नाही आहे. तर त्या महिन्यात पुरणाचे असतात. तर आणि आपल्याकडे म्हणजे मुलांसाठी घालायचे चांगलं असतं आणि देवाचं करायचं थोडंफार, जितकं होतं आपल्याकडून तितकं करून घ्यायचं. तर मग आम्ही सगळ्यात आधी कसा रोज तरी थोडंफार आपण लेट आंघोळ केली तरी चालून जातं, पण देवांचं असलं की सगळ्यात आधी आंघोळ वगैरे करून फ्रेश झाली आणि त्यानंतरच मग स्वयंपाकाला लागली. मग सगळ्यात आधी भात वगैरे लावून घेतलं, दूध तापवून घेतलं आणि 9 वाजेपर्यंत मला मुंजे घालायचे होते. कारण की तिथं एक मंदिर असतं, म्हणजे एका पिंपळाच्या झाडाजवळ न्यायचं असतं ते मुंज्यांना. म्हणजे 2 मुलं असतात मुंजे बसलेले, पण माझ्याकडे म्हणजे बाहेर मुलांना सुट्टी नव्हती त्या दिवशी. मी अवनीशला, माझ्या मुलाला, घरीच ठेवलं होतं मग त्या मुंज्यांसाठी. तर मग मी एक असं असतं की एक आपल्याकडे जो काही मुलगा असतो त्याला जेव घालून द्यायचं आणि एक पान बाजूला वाढून द्यायचं ताटात, ते नंतर गाईला खाऊ घालून द्यायचं. मग मी तसंच केलं सेम. आणि मग मुंज्यांचं करण्यामध्ये पूजा वगैरे सगळं असतं त्याचं. मग मला मिस्टर होते तोपर्यंतच करायचं होतं 9 वाजेपर्यंत. आणि मग इतकं पटपट केलं मी सगळं काम. आणि म्हटलं जाऊ दे, अजून यांचा पण दिवसभर कसं काय उपाशी राहतील हे. आणि त्यांना सध्या घरी यायला पण मिळत नव्हतं वेळ, दुपारी ऑफिसला कामं असल्यामुळे. मग म्हटलं पटकन आता होणार काय असेल. तर फ्रीज बघितलं उघडून, तर त्याच्यात भोपळा दिसला. म्हटलं चला आता पटकन भोपळ्याच्या दशम्या, म्हणजे जे काही असलं घरात, तर कसं 2 घास पोटात गेले तर बरं असतं आणि आपल्याला पण निवांत वाटतं की चला मिस्टर पण जेवले, आपण बी जेवलो वगैरे. घरी आपण काही ना काही करून खाऊ शकतो, पण त्यांचं तसं नसतं ना. मग मी एका साईडला भात लावून ठेवलेला होता आणि तुम्हाला दिसतच असेल. आणि मग पटकन सर्व काही पीठ मळून घेतले आणि भोपळ्याच्या दशम्या करायला घेतल्या. आणि नंतर मग आंघोळ वगैरे झाली, झाडू मारून पुसून घेतलं घरं. आणि परत देवपूजा होती, देवपूजा केली, छान अशी रांगोळी काढली. आणि कसं असतं, देवांचं सर्व व्यवस्थित पार पडलं की आपल्या पण मनाला बरं वाटतं. आणि आपण काही इतकं रोज काही इतकं व्यवस्थित सगळं काही प्रॉपर करतो असं नाही. आपण देवपूजा वगैरे तर करतोच, पण बाकी गोष्टी पण. त्याच्यासाठी म्हटलं जाऊ दे, आपल्या घरी आज देव येत आहेत तर जरा व्यवस्थितच करूया. थोडा वेळ झाला तर चालेल, पण मी लवकर उठली होती त्याच्यामुळे मग मी 5:30लाच उठून गेलेली होती. मग माझं 5:30 वाजेपासून सर्व काही चालू होतं. आणि त्यातल्या त्यात माझ्या मुलीचा, म्हणजे पिऊचा बड्डे येतो आहे. तर तिच्यासाठी पण मला शॉपिंग करायची होती. म्हटलं कसं एक दिवस जातो आहे आणि आपलं कसं असतं सगळं, म्हणजे ऐन वेळेला गोंधळ नको. आणि साडी वगैरे घेतली, ब्लाऊज शिवायचं असलं, म्हणून मग जरा लवकर केलेली बरी असते शॉपिंग. मग बाकी आणि असं असतं की आपण शॉपिंगला जातो आणि सर्व शॉपिंग आपली होऊन जाईल, कधीच नाही, होतच नाही. कितीही केलं तरी मी इतकी प्लॅनिंगने गेली होती की मला सगळं प्रॉपर इतक्या वस्तू घ्यायच्या आणि तितकं सगळं घेऊनच यायचं, म्हणजे परत जायची वेळ असं नको. तर तसं काही शक्यच झालं नाही. गेलो आम्ही मार्केटला, एक आठवत. आणि लहान मुलं असले की सोबत ते इतके किरकिर करायला लागून जातात गर्दीमध्ये. शेवटी बाकी वस्तू घेतल्या आम्ही, मुलाचं शॉपिंग केली, तिची केली, थोडंफार माझ्या वस्तू घेतल्या आणि घरी येऊन गेलो. मग नंतर तुम्हाला दिसेलच पुढे. आणि मग कसं परत म्हटलं जाऊ द्या. आणि आपल्याला तर ते ड्युटी असते मिस्टरांची, त्याच्यामुळे संडेच मिळतो. इतर दिवशी मग स्पेशल त्याच्यासाठी सुट्टी काढायला म्हटलं म्हणजे नको वाटतं, कारण की कसं इमर्जन्सीला दुसऱ्या वेळेस सुट्टी घ्यायला बरं वाटतं. आणि पटकन असं आवरलं. मग मी त्या मुंज्यांना जेव घातल्यानंतर आमचं आवरलं वगैरे आणि मार्केटला गेलो मग. आणि खूप छान, म्हणजे बऱ्याच दिवसानंतर मार्केटला गेल्यामुळे पण मला छान वाटत होतं. आणि हो, आपल्या गृहिणींचं तसं असतं की ते एकटं जायला बी काही नाही, पण कसं मुलं इतके त्रास देतात ना, हे पाहिजे मला. मुलाचं तर नाही, माझ्या पण मुलीचं आहे की मम्मा मला हे दे ते दे. मग त्याच्यामुळे नको वाटतं की नको बाबा, आपण एकटं गेलेलं, त्याच्यापेक्षा ते मुलं आपल्याला घेऊ बी देते. आणि गर्दीत राहून त्यांच्यावर लक्ष ठेवा की बाई तू इकडे जाऊ नको, तिथं जाऊ नको, माझा हात सोडू नको. कंप्लीट बघा, तुम्हाला ज्यांना लहान बाळ असतील ना, त्यांना ते रिलेट करतील की खरंच असं असतं की नाही. आणि हो,
मग मी इकडे दशमा वगैरे करून घेत होते आणि त्यांच्याशी अधूनमधून गप्पा पण मारत होते आणि ती खेळत होती, इकडे तिकडे पळत होती. त्याच्यामुळे तिला पण सांगत होते, अगं बाई काय लागेल, हे लागेल, ते लागेल. आणि हो मी गॅस काय बघत होते, कारण की गॅस संपायची वेळ आलेली होती. त्याच्यामुळे म्हटलं हा गेला की काय, आणि आपल्या लक्षात येऊन जातं तर थोडंसं की आता हा जाण्याच्या प्रोसिजरवर आहे बुवा. तर चालले ते माझे असेच कामं. तुम्ही पण मुंजे वगैरे घातले का मैत्रिणींनो? आणि तुमच्याकडे आहे का म्हणजे ती प्रथा वगैरे? आणि सकाळी सकाळी तर बापरे किती धावपळ असते, खूप सारी. पण मग कसं आहे, एखाद्या दिवशी बाकी गोष्टींना स्टॉप करा, पहिले जी गोष्ट इम्पॉर्टंट आहे ती करायला आधी वेळ द्यावाच लागतो. रोज तर काय, सकाळी लवकर उठा, टिफिन बनवा, मुलाला पाठवा, मुलीचं करा, त्यांचं करा, टिफिन करा, याच्यातच वेळ जातो. तर असंच चालतं आपलं लेडीजचं. आणि आता हो अवनीश माझ्यासोबत काहीतरी बोलत होता आणि मग मी त्याला अशाच गप्पा चालू राहतात. आणि अवनीश घरी असला की पियाला इतका छान वाटतं, म्हणजे त्याच्यासोबत खेळते दिवसभर त्याच्यासोबत दादा 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 बस. त्याला अभ्यास पण नाही करू देणार, मग तिला बाहेर मागे बेडरूममध्ये न्यावं लागतं, तेव्हा पप्पा करतो आता हॉलमध्ये बसून अभ्यास, असं चालतं. आणि बहीण भावाचा बॉन्डच तसा असतो. आणि इतक्या आगाऊपणे त्याला हात पण लावू देणार नाही कधी कधी कोणत्या वस्तूला म्हणा किंवा तिला. आणि ते त्यांचं कसं असतं, मग तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना, असं असतंच ते बहीण भावांचं. आपलं पण सेमच होतं, असंच राहायचं. आणि नंतर आता कुठं इतकं प्रेम येऊन जातं लग्नानंतर, तर कळत पण नाही. तर असं मग म्हटलं चला किती दिवसानंतर ब्लॉग शूट करते मी हा डेलीचा. आणि रेसिपी वगैरे तर अपलोड करतच राहते मी सध्या. तुम्ही आपल्या एका मराठी चॅनलला सपोर्ट करा गाईज. तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. तुम्ही चांगला सपोर्ट करतात, नो इश्यू, बट अजून थोडा सपोर्टची गरज आहे. आणि लवकरच आपलं चॅनल अजून जास्त ग्रो करेल. आणि त्याच्यासाठी मी पण खूप एफर्ट्स घेते. आणि एक व्हिडिओ करण्यामागे खूप गोष्टींना फेस पण करावं लागतं. तितकं हे करा ते करा, सगळ्या गोष्टी मॅनेज करा. लहान बाळ असल्यावर पण करावंच लागतं. ठीक आहे, काही गोष्टी मिळवण्यासाठी थोडंफार आपल्याला प्रयत्न करावा लागतो. प्रयत्नातूनच परमेश्वर मिळतो आणि प्रयत्न केल्याशिवाय हाती काही लागणार पण नाही. चलो असो, आपलं चालूच राहणार आहे. तर अशा पद्धतीने मी छान असं दशम्या करून घेतल्या. आणि कोणाकोणाला आवडतात भोपळ्याच्या दशम्या ते पण सांगा काही. छान वाटतात बरं कधी कधी. आपण म्हणजे मी तर असं रेग्युलरमध्ये रात्रीच्या जेवणामध्ये दशमी, ठेचा, दशमी, शेंगदाण्याची चटणी असं बनवते. वेगवेगळ्या दशम्या करत राहते मी, मेथीच्या, पालकच्या, आपल्या कांद्याच्या, असं वेगवेगळ्या. पण मग आज म्हटलं जाऊ द्या, भाजी करायला, चपाती बनवायला खूप वेळ लागून जाईल आणि त्यांचा वेळ होऊन जाईल तोपर्यंत. त्याच्यामुळे मग मी ते राहू दिलं आणि पहिले दशम्या करायला घेतल्या. आणि बघा देवपूजा मी केलेली होती, त्याचा पण व्हिडिओ घेतला होता मी देवपूजा झाल्यावर. म्हटलं शेअर करू. आज छान मला सकाळी लवकर उठल्यामुळे फुलं पण भेटली, ती म्हटलं त्याला तोडून आणली आणि देवांना वाहून दिले. आणि बघा अशी छान सुंदर देवपूजा, हे बघितल्यावर तर असा दिवस जातो, अरे खूप 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 प्रसन्न दिवस जातो, खूप भारी वाटतं. आणि जितकी सकाळी सकाळी लवकर देवपूजा केली तितकं अजून जास्त प्रसन्न वाटतं. आणि हे आपले स्वामी महाराज तुम्हा सगळ्यांचे, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर अशा पद्धतीने मग मी पटपट आवरलं आणि मार्केटला गेलो. परत बघा मुंजे गाव घातलं. मी सांगितलं ना, माझ्याकडे एकच मुंजा होता, म्हणजे अवनीश. आणि त्याच्यानंतर एक ताट मी वाढून घेतला होता आणि ते नंतर गाईला खाऊ घालणार आहे. आणि मग मार्केटला गेल्यावर मला ही झुमके, याच्यातले मी 2 जोड घेतलेले आहेत. बघा तुम्हाला नंतर म्हणजे मी कधीतरी एखाद्या शॉर्ट्समध्ये वगैरे व्हिडिओमध्ये घालेल आणि तेव्हा सांगेलच मी. आणि बघा किती सुंदर होते, इतके छान छान. अरे वा, मला तर असं वाटत होतं ना सगळे घेऊन जायचे घरी. पण कसं आहे, स्वतःच्या मनाला कुठेतरी आवर घालावा लागतो. आणि इतके सुंदर सुंदर डिझाईन्स, म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करते. बघा हे म्हणजे ना असं, हे आपल्याला असं काय इतकं क्रेज असतं काय माहीत महिलांना. माणसांचं तर इतकं काहीच नसतं.
ते फक्त आपल्यासोबत त्यांना एक ड्रेस घेतला की त्यांचं काम होऊन जातं, पण आपल्याला खूप साऱ्या गोष्टी लागतात आणि आपल्याला खूप वेडं असतं म्हणजे असल्यावर. पण त्यांचं असं म्हणणं असतं, बघ किती कपाट भरलं तुझं, याचं त्याचं किती वस्तू आहे. आणि बघा शुगर कँडी, वाव, माझी आपल्या लहानपणाची आठवण आली म्हणून मी ते शूट केलं होतं. आणि मग तिथून मार्केटमधून आल्यानंतर ते बाहेरूनच पाणीपुरीचं पाणी आणलं होतं आणि घरी पुऱ्या तळून घेतल्या होत्या, बटाटा वगैरे बॉईल करून घेतला होता आणि मग मस्त ताव मारला भरपेट पाणीपुरीवर आणि मग असा संपवला मी आजचा दिवस. सो एन्जॉय करा आजचा शॉपिंगचा दिवस पण, घरचे मुंजे वगैरे पण, पाणीपुरी पण आणि माझ्यासोबत. अजून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असाच सपोर्ट राहू द्या. सो थँक्यू सो मच एव्हरीवन. बाय. या पाणीपुरी खायला मंडळी. अशी तोंडाला पाणी सुटतं, इतकं टेम्पटिंग दिसतंय ना ते, खूप छान. आणि हो, ताट बनवून द्यायचं काम मिस्टरांचं असतं बरं, म्हणून त्यांचा हात तुम्हाला दिसत असेल. चला असं, बाय बाय गाईज, टेक केअर.